तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागला. आता हे जे शिकवण आहे, हे जे चिंतन मनन अध्ययन आहे किंवा हा जो शास्त्रभाग आहे, स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने तो लोक समुदायांना आणि शिष्यांना दोघांना, म्हणजे देवाच्या सेवक जे तुम्ही आणि मी आहोत आणि जे विश्वास ठेवणारे आहेत ते, अशा दोन्ही लोकांसाठी हा शास्त्रभाग आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी धन्यवाद या शब्दाने या विषयाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. तिसऱ्या क्रमांकाचं वचन जे आपल्या चिंतन मनन अध्ययनासाठी घेतलेलं आहे, जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचे आहे. स्वर्गाचं राज्य कुणाचं आहे? जे आत्म्याने दीन आहे. आणि जे आत्म्याने दीन त्यांना परमेश्वर धन्यवादित करत आहे, परमेश्वर त्यांना धन्य म्हणत आहे, आणि ते धन्य लोकच स्वर्गाच्या राज्य जाणार आहे. या ठिकाणी विशिष्ट असा प्रकार लिहिला नाही, पाळक साहेब, पास्टर साहेब, रेव्हरंड साहेब, बिशप साहेब, फादर साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, आणखीन कारभारी साहेब, किंवा देवाची सुवार्ता सांगणारी, काही एक उल्लेख त्याच्यामध्ये लिहिलेला नाही. जे आत्म्याने दीन, आत्म्याने, काही लोकांचे लय फुगीर हो, एवढं असतं पण फुगीरी जाणार नाही, जागीरदारी जातच नाही, खायला नाही आणा मला बाजीराव म्हणा, अशी परिस्थिती लोकांची. स्वर्गाच्या राज्यापर्यंत जाण्याचं त्यांचं ध्येय, परंतु आत्मा मात्र व्यवस्थित नाही. धन्य कसं होईल? आत्म्याने दीन ते धन्य, आपल्या विषयाची हेडलाईन्स आहे. धन्य, समाधानी, आशीर्वादित, सार्थक, तृप्त, लक्की, भाग्यशाली, या 7 शब्द घेऊन आपण आतापर्यंत चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. तर यामध्ये जे आत्म्याने दीन धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचे आहे. स्वर्गाचं राज्य बाकीच्या लोकांचं नाही. ज्यांनी आत्म्याला जपलंच नाही, ज्यांनी आत्म्याला ओळखलंच नाही, ज्यांनी आत्म्याला टवटवीत ठेवलंच नाही, जे आत्म्याच्या प्रेरणेने चालतच नाही, ज्यांच्याकडे देवाच्या पवित्र आत्म्याच्या कृपादानानुसार आत्म्याचे जे फळप्राप्ती ते नाही, अशा लोकांना स्वर्गाचं राज्य मिळणार नाही. पहिली गोष्ट, स्वर्गाचं राज्य जाऊ द्या, परंतु परमेश्वराकडून अशा लोकांना धन्यता अजिबात मिळणार नाही. आम्ही जस्ट पहिला एपिसोड चालू केला होता ना, एकदम स्टार्टला, तर त्या टायमिंगला आम्ही लूका सुवर्तमान आणि अध्याय क्रमांक 2 मधून काही गोष्टी, 1 मधून काही गोष्टी पाहिल्या होत्या. लूका सुवर्तमानामध्ये आणि लूका सुवर्तमान अध्याय क्रमांक 1 आणि वचन क्रमांक 42 आम्ही पाहिला होता. पहिल्या क्रमांकाचा ज्यावेळेस आपण, आता हा जो 63वा क्रमांकाचा भाग आहे ना, तर पहिल्या सुरुवात आपण काय केली होती, आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियामध्ये तू धन्य व तुझ्या पोटचं फळ धन्य. देवाची, परमेश्वर पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताची जगिक आई मरिया, हिला धन्य म्हटलं गेलं. आम्हाला वाटलं की जगामध्ये तेवढीच धन्य आहे, दुसऱ्याला धन्यताच मिळणार नाही. दुसरा नंबर लागला प्रभू येशू ख्रिस्ताचा. परंतु आम्ही जसं जसं शास्त्रभाग पाहत गेलो, तो उत्पत्तीच्या ग्रंथामध्येच आम्ही ते धन्य विषयावर काही चिंतन मनन अध्ययन केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ परमेश्वर प्रत्येकाला धन्य बनवण्याची सवलत देतो, मुभा देतो, वेळ देतो, टायमिंग देतो, सवड देतो. त्याला सवरण्याची, त्याला वावरण्याची, त्याला सुधारण्याची, त्याला परिवर्तन होण्याची, त्याला नवीकरण करण्याची संधी देतो, जे नाही करून त्याचं जीवन त्याने धन्य करावं. मग हे धन्य जीवन कसं होईल? ज्यावेळेस आम्ही परमेश्वराची ओळख घेऊ, ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला ओळखू, ज्यावेळेस परमेश्वराने दिलेल्या आत्म्याला त्याच्या प्रेरणेने आम्ही चालायला सुरुवात करू, त्यावेळेस आम्हाला धन्यता मिळते. आणि मग जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे.
आता स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे म्हटल्यानंतर स्वर्गाच्या राज्यात काय आहे? शाप आहेत का? असमाधानकारक परिस्थिती आहे का? तिथं अतृप्तपणा आहे का? तिथं बॅड लक आहे का? तिथं भाग्य फुटत का? स्वर्गाच्या राज्यात काय? सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत ना, उत्तमातल्या उत्तम, ज्या आता आम्हाला इथं हव्या आहेत आणि त्या मिळवण्यासाठी आम्ही धडपडतो. समाधान, आशीर्वाद, सार्थक, तृप्त, लक्की, भाग्यशाली, धन्य. मग स्वर्गाचे राज्य आहे त्यांचे आहे. मग जे आत्म्याने दीन आहेत, जे आत्म्याच्या प्रेरणेने चालतात, त्यांना स्वर्गाच्या राज्यामधल्या ज्या काही गोष्टी आहेत, आता सध्या तुम्हाला आणि मला जिवंत राहण्यासाठी, या जगामध्ये वावरण्यासाठी परमेश्वर त्या देखील या ठिकाणी पुरवतो. आणि ते म्हणजे समाधान, ते म्हणजे धन्यता, ते म्हणजे आशीर्वाद, ते म्हणजे सार्थक, ते म्हणजे तृप्त, ते म्हणजे लक्की, ते म्हणजे भाग्यशाली, आनंदी, सुखी, शांतमय, उल्हासमय. या सगळ्या गोष्टी परमेश्वर आम्हाला पुरवतो. परंतु केव्हा? ज्या वेळेस आम्ही आमच्या आत्म्यामध्ये परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी करायला सुरुवात करू त्यावेळेस, अन्यथा नाही. दुसऱ्या वचनामध्ये तो लिहित आहे 4थ्या क्रमांकामध्ये, जे शोक करीत आहेत ते धन्य. आता हे तर उलट झालं. दुःख करणारा कुठं धन्य असतो का? शोक करणारा कुठं धन्य असतो का? ज्याची हाडे हाडे, ज्याची गरिबी हरिबी, जे चिंता काळजा टेन्शन ताण दबाव मध्ये आहे, जो कर्जबाजारी आहे, ज्याला बऱ्याचशा गोष्टीबद्दल शोक झालाय, परमेश्वर म्हणतो ते धन्य. कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. का ते धन्य? तर त्यांच्यावर आलेल्या परिस्थितीमध्ये जर ते ठाम राहिले, स्टँड राहिले, उभे राहिले, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर ठाम राहिले, डावी उजवी जर केली नाही, सरळ मार्ग सत्य म्हटलेल्या रस्त्यावर चालले, परमेश्वराच्या नावाच्या गौरवासाठी आम्ही निंदा, नालस्ती, गरिबी, हरिबी, जे काही प्रॉब्लेम येतात ते परमेश्वरचं वचन सांगतंय, नाराज होऊ नका, तुम्ही धन्य आहात. कारण हे कुणावर पण येत नाही. उपासमारीची पाळी कुणावर आली माहिती का? देवाच्या सेवकावर. पळून जाण्याची पाळी कुणावर आली माहिती का? देवाच्या सेवकावर. हालापेष्टा कुणाच्या झाल्या माहिती का? देवाच्या सेवकाच्या. त्याच्या पाठीमागे नामधारी लोकांनी त्यांना टॉर्चर केलं, देवाचे सेवक. तरी देखील एवढ्या दुःखात, एवढ्या संकटात, एवढ्या आजारात, एवढ्या विकारात, एवढ्या सगळ्या प्रकारच्या कैचीमध्ये सापडलेल्या परिस्थितीत देखील त्यांनी परमेश्वराची आज्ञा पाळली. परमेश्वराने जे काही गोष्टी करण्यासाठी त्यांना सांगितलं होतं त्या सगळ्या त्या गोष्टी करत राहिले आणि म्हणून ते धन्य. अशा प्रकारच्या गोष्टी जर तुमच्या जीवनात जर घडत असतील तर निश्चित अर्थाने तुमचं सांत्वन करण्यात येईल. सांत्वन करणं म्हणजे काय? त्याला समाधान देणं, त्याला आशीर्वाद देणं, त्याच्या जीवनाला एक चांगल्या प्रकारचं वळण देणं, त्याला तृप्त करणं, त्याला लक्की ठरवणं, त्याचं भाग्य बदलून टाकणं, याला म्हणतात सांत्वन करणं. आमचं सांत्वन आहे नुसतं जायचं, बरीच का बाई, कसं आहे, उब घे, राहा, मस्त पाकी खा. अहो त्या बहिणीला कपड्याची वाण, खाण्याची वाण, राहण्याची वाण, हे असं सांत्वन जगातले लोक देतात. परमेश्वर अशा प्रकारचं सांत्वन देत नाही. परमेश्वर कृतीमधून सांत्वना देतो. परमेश्वर ज्यावेळेस आमची सुरक्षा घेतो किंवा आमची पाठपुरवणी करतो किंवा आमची विनंती ऐकतो किंवा आम्हाला बदलतो किंवा आमचं दुखणं असेल, आमच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण दबाव, गरिबी हरिबी असेल, आमच्याकडे जे काही सध्या तयार झालेले जे प्रश्न असतील, परमेश्वर नुसतं म्हणत नाही बरा हो. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आता सांगितलंय, मुलांनो, केवळ शब्दाने एकमेकावर प्रीती करू नका, तर कृतीमधून ती प्रीती दाखवा. मनुष्य फक्त शब्दाने सांत्वना देतो, पण सपोर्ट मात्र करत नाही, सहकार्य मात्र करत नाही, त्याची जाणीव त्याला होत नाही.
किंबहुना जी काही त्याला गरज आहे ती पुरवल्या जात नाही. फक्त शब्दाने त्या गोष्टीचं एक सहकार्य, सपोर्ट, पाठिंबा दिला जातो केवळ शब्दाद्वारे. हे झालं मनुष्याचं. परंतु परमेश्वर ज्यावेळेस जे शोक करणारे लोक आहेत, परमेश्वर त्यांना म्हणत आहे जर ते ठाम आहेत तर ते धन्य आहेत, कारण त्यांचं सांत्वन करण्यात येईल. येईल म्हटल्यानंतर येईल आणि हे परमेश्वर करील. उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो. आपल्याला जर काही प्रॉब्लेम, काही समस्या, अडचणी असेल तर आपण काय करतो, आपल्या पाळक साहेबांना बोलवतो, याजक साहेबांना, फादर साहेबांना, आणि त्यांना आपण आपल्या समस्या सांगतो. मग ते प्रामाणिकपणे परमेश्वराकडे प्रार्थना विनंती करतात आणि जाताना सांगतात विश्वास ठेवा, परमेश्वर सगळं काही बदलेल, परमेश्वर तुम्हाला आरोग्य देईल, परमेश्वर तुमची कर्जमुक्ती करेल, परमेश्वर तुमचं जे काही XYZ आपली प्रार्थना असेल ती. जाताना म्हणतात काळजी करू नका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, काळजी करू नका ब्रदर, काळजी करू नका सिस्टर, निम्या रात्री त्याला फोन करा, आम्ही कधीही प्रार्थना करू. अरे मग ते दानपात्र काढ ना बाहेर. प्रार्थना तर करावंच लागेल, कारण तू देवाचा सेवकच आहेस ना. पण एवढं डबुलं त्या दानपात्राचं जे ठेवलंय ना त्याच्यातून काढ ना. परमेश्वर तुझी गरज पुरवून म्हणजे का परमेश्वराने का वरून बंडल सोडून द्यावा का एखादा त्या कुटुंबाला? तुमच्याकडे असलेलं द्या ना. म्हणजे काय झालं मी तुम्हाला उदाहरण समजून सांगतोय. वैयक्तिकरित्या आपलं कुठल्या याजक वर्गाशी, पाळक फादर वर्गाशी काही प्रॉब्लेम नाही सांगतोय, उदाहरण मी समजून सांगतोय. कारण मला उदाहरण फक्त पाळक साहेबांचे, याजक साहेबांचे, सिस्टर, प्रोफेट साहेब, भविष्यवक्ते यांच्याच येतात, कारण मी दुसरे उदाहरणच देत नाही. वस्तुस्थिती कळाली पाहिजे. शब्दाने सांत्वन देणं आणि माझ्याकडे काहीतरी आहे त्यातून त्याला देऊन त्याचं आणखीन समाधान करणं, आणखीन त्याला सपोर्ट देणं, त्याला भक्कम बनवणं, त्याच्या विश्वासाला जरा मजबूती देणं, त्याला धीर देणं, त्याला म्हणायचंय तू परमेश्वर तुझं भाग्य बदलणार आहे, परमेश्वर तुला आशीर्वादित करत आहे, परमेश्वर तुला समाधानी करत आहे, परमेश्वर तुझ्या जीवनाचं सार्थक बनवत आहे, परमेश्वर तुला तृप्त करत आहे. टेन्शन घेऊ नका भावा, बहिणी, आई वडील काय असेल ते, आम्ही तुम्हाला सहकार्य करतो. घ्या हे दानपात्रातले थोडेसे पैसे. ज्यावेळेस तुमच्याकडे येईल परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित देईल, त्यावेळेस तुम्ही पुन्हा एक वार दानपात्रात टाका किंवा राहू द्या तुम्हाला, कारण परमेश्वरचं धान्य भांडारातून अनेकांची सेवा करण्यासाठी तर हे धान्य भांडारी होतंय का कधी असं? असं नाही होणार. अनेक लोक म्हणतात पाईक साहेब असं नका उदाहरण देत जाऊ राव, चांगलं देत जाणार जरा. आता याच्यापेक्षा उत्तम उदाहरण काय द्यायचं? वस्तुस्थिती आहे, लाईव्ह शिक्षण आहे. या ठिकाणी तो लिहित आहे की जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचं सांत्वन करण्यात. परमेश्वर तुमचं आणि माझं सांत्वन करण्यासाठी आहे, आणि तो केवळ शब्दाने करणार नाही, तो त्याच्या सामर्थ्याने, तो त्याच्या अभिषेकाने आणि तो त्याच्या दयेने, त्याच्या कृपेने तो आम्हाला बदलून टाकेल. तो आमची परिस्थिती बदलेल, तो आमचा आजार बदलेल, तो आमचा विकार बदलेल, आमच्या समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव त्यामधून निघण्याचा तो मार्ग दाखवील. तशा प्रकारच्या वातावरण, सिच्युएशन तो तयार करील आणि आम्ही त्या प्रॅक्टिकल रित्या त्या करून मग ते समाधान आम्ही शोधायचं. नुसतं म्हटलं समाधान मिळत नाही, आम्हाला ते मानावं लागेल. म्हटल्या आशीर्वाद मिळत नाही, आम्हाला आज्ञा पाळावं लागेल. आम्ही गेल्या किती 62 भागामध्ये ह्याच गोष्टी शिकलो. आज नवीन करारामध्ये देवाचं वचन स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे या ठिकाणी 5व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. ह्या विषयाला जरा थोडासा फाटा फुटल. जे सौम्य ते पृथ्वीचे वतन, फळ, आशीर्वाद, समाधान, तृप्तता, लक्की, भाग्यशाली, सार्थकता, धन्यता मिळवतील. कोण? जे सौम्य आहे. मग बघा आता आमच्याकडून घेताना किती सौम्यपणाने घेतलं जातं. तुम्हाला अनुभव आला असेल कदाचित. ज्यावेळेस आमच्याकडून एखादा व्यक्ती ते काही घेतो त्यावेळेस तो किती लीन, किती सौम्य, किती गरीब मोरखी, किती गोगलगायन पोटात पाय, किती असं काही तर शिस्तर आणि काही तर याजक लोक असे काही
हावभाव दाखवतात ना, आपल्या पोटात तुटत, लेकरा बाळाच्या तोंडातले पटक्याच काढून आपण त्यांना देऊन मोकळे होतो. ते जाता जाताच बिर्याणी घेऊन जाते. आम्हाला इथं नीटनेटक मिरची चटणीवर ठोशा मारित होता आम्ही. रियालिटी सौम्य, जे सौम्य ते धन्य. घ्यायच्या टायमाला लय सौम्यता, आणि आम्हाला ज्यावेळेस गरज पडते त्यावेळेस गेट पर्यंत सुद्धा येत नाही. तिथं सौम्यता कुठे जाते? कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. ज्यांना पृथ्वीचं वतन भोगायचं ते भोगू पाडता, पण मला स्वर्गाचं वतन भोगायचंय. तुम्हाला कोणतं भोगायचंय तुम्ही पाहू शकता. परंतु याचा अर्थ असा नाही की पृथ्वीवर आम्हाला काहीच वतन मिळावा नाही, किंवा काहीच आशीर्वाद नसावेत, किंवा समाधान नसावं. हा परमेश्वरची योजना नाही. उलट तो म्हणत आहे की जे सौम्य ते धन्य, कारण पृथ्वीचे वतन भोगतील. म्हणजे आम्हाला इथले देखील आशीर्वादित मिळायला पाहिजे, आणि परमेश्वराच्या स्वर्गीय राज्यातले देखील आशीर्वाद आमच्या जवळ पाहिजे. इथं देखील आम्ही समाधानी जीवन जगलो पाहिजे, आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये तर वादच नाही. त्याच्यासाठी आम्हाला सौम्य राहावं लागेल. सौम्य. परंतु वचनाच्या बाबतीत आपल्याकडे काही सौम्यता नाही. जेवढे देवापासून आलेले लोक आहेत ना, ते वचन सांगताना सौम्य भाषेत, बारीक भाषेत, प्रेमाने, किंवा एकदम असं फुलासारखं कोमलपणाने, हातापाया पडून जोडून, हे असे नाही. तिथं सौम्यपणा नाही. परमेश्वराच्या वचनापुढे तसं काही नाही. बाकीच्या सर्व गोष्टीमध्ये आम्ही सौम्य बनू. पण तुझ्या देवाच्या वचनाची बारी येते, देवाचं वचन हातोडा आहे. देवाचं वचन अंतःकरणात छेदून फेदून आत पार जाणार आहे. ते कोमल नाहीये. पण ज्यांच्यासाठी परमेश्वराने ते निवडलेलं आहे त्यांच्यासाठी कोमल देखील आहे. पण जे आज्ञाभंग करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी मात्र हे सौम्य नाही. त्यांच्यासाठी तलवार, त्यांच्यासाठी भरची, त्यांच्यासाठी कुऱ्हाड, त्यांच्यासाठी हातोडा. हे आम्ही देवाच्या वचनाचे नव्या करारामध्ये आम्ही जर काही पाहिलं, जुन्या करारामध्ये जर काही पाहिलं, त्याचे देवाचं वचन काय आहे. म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणी नाही वाटलं, आपल्याला जीवन जगत असताना सौम्यपणे जगायचे, म्हणजे आम्हाला पृथ्वीचं वतन भोगलं जाईल. 6व्या क्रमांकामध्ये तू लिहित आहे, जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले ते धन्य. जे नीतिमत्वाचे भुकेले म्हणजे नीतीने वागण्याची भूक व तहान असलेले धन्य, कारण ते तृप्त होतील. आता नीतीने राहून लोक कुठं तृप्त होते अवस्थेत? आपण सहजासहजी म्हणतो ना, एवढं नीतीने नीतिमानाने जगतो, एवढं आम्ही कुणाला असं काही डुप्लिकेटपणा करत नाही, आणि बाकीचे दनादन सगळ्या गोष्टी करतात, आणि आज ते तृप्त आहेत, खेळी खुशालीमध्ये समाधानी आहेत, आशीर्वादित आहेत, लॉर्ड फोड आहेत. त्यांच्या घरी आम्ही कामाला जातो. 2 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. नीतिमत्वेचे भुकेले व तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. कोणत्या गोष्टींनी? हेच कळालं नाही लोकांना. पृथ्वीचं वतन भोगतील कोणतं, हेच कळालं नाही लोकांना. त्यांचं सांत्वन करण्यात येईल. कोणतं सांत्वन, हेच कळालं नाही लोकांना. स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे, एवढ्यावर मात्र भिजतंय. 7व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले, जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. उदाहरण सांगू इच्छितो. समजा एखाद्या याजक साहेबांना काहीतरी गोष्ट हवी आहे, आणि आम्ही त्यांच्यावर दया केली. पुढे तो लिहित आहे, कारण त्यांच्यावर दया. मग आम्ही जर त्यांच्यावर दया केली तर आमच्यावर दया व्हायला पाहिजे का नाही? पण आमच्यावर दया माया काहीच नाही ना. याचं कारण काय? आम्ही सुरुवातीला हे सगळं चॅप्टर आम्ही सहजासहजी पाहणार आहोत, त्यानंतर चिंतन म्हणून अध्ययन करणार आहोत. पुढे तो लिहित आहे, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. ज्यांचं अंतःकरण शुद्ध आहे, ज्यांना धन्यता मिळाली आहे, ते देवाला पाहतील. आता देवाला पाहतील म्हणजे नेमकं काय पाहतील? देवाचं वचन आम्हाला हे पण सांगतंय, आतापर्यंत मनुष्यामध्ये कुठल्याच मनुष्याने त्या जीवित परमेश्वराला पाहिलं नाही, आणि जो कोणी पाहिल तो जिवंतही राहू शकणार.
आता या ठिकाणी लिहिले जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आता मग देवाला कसं पाहायचं? बरेच लोकांना हेच माहित नाही. काही लोक म्हणतात रात्री आमच्या उशाला आला, एक म्हणतो पायथ्याला आला, एक म्हणतो माझ्या बेडवर आला, एक म्हणतो हॉलमध्ये भेटला, एक म्हणतो किचन मध्ये मी जेवण करीत असताना प्रभू आला आणि टेबलावर बसला. इतके काही काही लोक हुऱ्या मारायला तयार आहेत. तू हे सांगायला जागला कसा? कारण पवित्र शास्त्र सांगते की मनुष्य कुणीही परमेश्वराला पाहू शकत नाही. मग आम्हाला तर देवाचं वचन या ठिकाणी लिहितंय की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. मग कशा प्रकारे पाहायचं? 9व्या क्रमांकामध्ये लिहिले जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाचे मुले म्हणतील. शांती करणाऱ्यांना देवाचं मुलं म्हणतील. पुढे तो लिहित आहे नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य. म्हणजे नियमाने, नीतीने, न्यायाने, सत्याने आज्ञा पालन करीत असताना, आत्म्याच्या प्रेरणेने जीवन जगत असताना ज्यांचा छळ झाला ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. पाहत या ठिकाणी नीतिमत्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. आणि जे आत्म्याने दिन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. आता या दोनच लोकांना स्वर्गाच्या राज्याबद्दल बोलतोय. बाकीचं 4 आणि 9 या वचनामध्ये कुठंच स्वर्गाच्या राज्याचे हे वारीस ठरले नाही. आपल्याला या विषयावर चिंतन म्हणून अध्ययन करत असताना धन्य तर सगळ्या वचनामध्ये धन्य 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 धन्यच आहे. आत्म्याने दिन ते धन्य, जे शोक करीत आहे ते धन्य, जे सौम्य ते धन्य, जे नीतिमत्वाचे भुकिले ते धन्य, जे दयाळू ते धन्य, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, जे शांती करणारे ते धन्य, आणि नीतिमत्व करता ज्यांचा छळ झालाय ते धन्य. धन्य सगळेच आहेत. पण 2 व्यक्तींना स्वर्गाचं राज्य त्यांचंच आहे 100% असं त्याच्यावर खून करतोय. म्हणजे बाकीच्या गोष्टी आमच्या बरोबर असून ह्या 2 महत्वाच्या घटनाकडे पण आम्ही लक्ष दिलं पाहिजे, तर आमचं जीवनामध्ये समाधान होईल, तर आम्ही खरेखुरे आशीर्वादित होऊ, तर आमचं जीवन सार्थक झालं, तर आम्ही तृप्त, लक्की आणि भाग्यशाली, अन्यथा नाही. अनेक वेळेस आम्ही हा शास्त्रभाग वाचला असेल. डोंगरावरलं प्रवचन, काही सेवक वर्गांनी तर डायरेक्ट डोंगरावर प्रार्थना घेतल्या आणि दिलं डोंगरावरलं प्रवचन. डोंगरावर नेले लोक, तिथं लाईव्हला सुटले आहेत, बरेचसे व्हिडिओ आहेत. पण ह्या गोष्टी आमच्यामध्ये आहेत का? ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये आहेत का? ह्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत का? आज आम्हाला स्वतःला तपासणं खूप महत्वाचं आहे. पुढे तो लिहित आहे माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारच्या वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. काय केला? तसाच छळ केला. कसा? हे असा. ह्या सगळ्या कॅटेगरी मध्ये त्या देवाच्या सेवकामध्ये असताना देखील पूर्वीच्या लोकांनी ह्या सेवकांचा छळ केला. आज आमच्याकडे याच्यातलं काहीच नाही आणि आमचा छळही पण नाही. तुम्हाला वाटतंय का आम्ही स्वर्गात जातो म्हणून? मी याजक, पास्टर, रेव्हरंड, बिशप, गुरुजी, फादर, कॉर्डिनेटर जे काय म्हणता तुम्ही ते वचन आतापर्यंत फोडूनच सांगायची डेरिंगच होत नाही कोणाची. सत्य लवकर सांगत नाही, पण तुम्हाला सत्य सांगतो या ठिकाणी. तो म्हणत आहे की माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात. आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेष्ट होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. एकही बिगर छळाचा कोणीच गेला नाही स्वर्गाच्या राज्यात. आणि स्वर्गाच्या राज्यात जर जायचं असेल तर छळ सहनच करावं लागेल. ज्याला छळ सहन करण्याची कॅपॅसिटी नाही ना, तुम्ही एंट्रीच मारू नका. तुम्ही इथं जगातच तरफडा. म्हणायचंच नाही स्वर्गाच्या राज्याचे आम्ही वारीस. नुसतं म्हणून जमत नसतं. हे प्रॅक्टिकल रित्या पाहिजे आमच्या जीवनात. लोकांना सांगायला लय टमाटमा, अनेक लोक म्हणतात पाळक साहेब लय टमाटमा तुम्ही सांगता, तुमच्या जीवनात आहेत का? मग ह्याच गोष्टी आमच्या जीवनात असावी अशी देवाची इच्छा आहे ना.
हे गोष्टी तुमच्याही जीवनात पाहिजे, माझ्याही जीवनात पाहिजे. तुम्ही आणि मी आत्म्याने दिन पाहिजे. आज आम्ही आत्म्याने दिन आहोत का? आम्ही आत्म्याला ओळखीतच नाही. आमचा आत्मा एकदम ताजा तवाना आहे. आमचा आत्मा एकदम फुगीर आहे. आमच्या आत्म्याला डागडुगी, आमची आत्मा निष्फळ झालाय. आमचा आत्मा कमजोर झालाय. काहींच्या मध्ये तर देवाचा आत्माच नाही, दुष्ट आत्मेच भरलेत मारण्याचे. आणि वरून म्हणायचं स्वर्गाचं राज्य त्यांचंय. कसं काय? तेवढ्या पुरतं दिन व्हायचं, तेवढ्या पुरतं खालीचं मुंडकं घालायचं. चर्च मध्ये आल्यानंतर येस पास्टर, येस येस लॉर्ड, थँक्यू जीजस, प्रभू क्षमा कर. चर्चच्या बाहेर गेल्यानंतर पाळकाही गेला, पाळकच गेला म्हणलो, देवच गेला म्हणलो, पाळकाला व्हॅल्युएशनच काय राहिलंय? मग काय राहिले फादरला व्हॅल्युएशन? जे शोक करीत आहे ते धन्य. आम्ही शोक करताना कधीच पाहिलं का? आम्हाला थोडस ऊन आहे, आम्हाला थोडं जरी एवढंस ऊन पडलं, थोडं दुःख झालं, थोडी तकलीफ झाली, थोडा त्रास झाला, थोडा आजार आला, तर आपलं पार आकाश कापाट एक करतो आपण. लगेच 4 पिढ्या उकरीतो आम्ही, लगेच कन्हायला कुथायला सुरुवात करतो, लगेच आमचा विश्वास कमजोर बनवतो, लगेच आमच्या प्रार्थना विनंत्या चालू. एका पाळक साहेबाला फोन लावला का 1 घंट्यानी तर दुसऱ्या पाळक साहेबाला फोन असतो. 4थ्या घंट्यानी तर डायरेक्ट तिकडे पंजाबलाच लावित येत. हो, आता पंजाबला फोन लावायचं लय तडाखा लागलेला आहे लोकांनी. अहो तुम्ही पंजाबला लावा, दिल्लीला लावा, लुधियानाला लावा, अमेरिकेला लावा, तिकडे कुठेही लावा, तुमचा बातचीत ऐकण्यातच येणार नाही. तुमचा फोन परमेश्वराकडे गेला पाहिजे. इर्मिया 33:3 मध्ये म्हणतोय की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, तुला ठाऊक नाही तशा गहन आणि गुप्त गोष्टी सांगत. योहान पुरुषोत्तम अध्याय क्रमांक 14 वचन क्रमांक 14 मध्ये म्हणत आहे, तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितलेच नाही, तुम्ही मागा म्हणजे मी तुमचा आनंद परिपूर्ण करीन. आम्ही मागतो कुठं? पंजाबच्या साहेबांना, आम्ही मागतो कोणी? मद्रासच्या साहेबांना, आम्ही मागतो कुणाकडे? मुंबईच्या साहेबांना, आम्ही मागतो कुठं? नगरच्या साहेबाला, पुण्याच्या साहेबाला, नाशिकच्या साहेबाला, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मिरज. आम्ही मागतो कुणाला? देवाला मागतो का? आणि देवाला मागण्याच्या अगोदर आमचा तेवढा विश्वास सक्षम आहे का? आम्ही एका घंट्यात जर विश्वास जर आमचा 3 ठिकाणी 3 पाळकाला फोन जातात, तर आमचा विश्वास कुठे आहे? याचा अर्थ आमचा विश्वास परमेश्वरावर नाही, आमचा विश्वास पाळकावर आहे, याचकावर आहे, फादरवर आहे. त्याच्या हातात काही नाही. तोच बिचारा परमेश्वराच्या दयेवर अवलंबून, तोच परमेश्वराकडे हा करून बसलाय. परमेश्वरच त्याचं कसं तरी नीटनेटकं करतोय. तुम्ही त्याच्यात वाटेदार होता. मग यो काय करतो? तुमच्याकडून घेतो, तुम्हालाच कामाला लावितो. आम्ही शोक करीत आहोत का? कोणत्या प्रकारचा शोक करतो? त्यांचं सांत्वन करण्यात. आमचं सांत्वन करण्यासाठी आमच्याकडे काहीतरी गोष्टी पाहिजे ना. आता मला सांगा, सांत्वन कुणाचं केलं जातं? जो ओळखीचा आहे, जो नातेवाईक आहे, जो रक्तमासाचा आहे, जो हाडामासाचा आहे, जो मित्र आहे, जो जीवलग आहे, जो सखा आहे, जो सोबती आहे, ज्याचा आम्हाला कळवळ येतो, अशाच लोकांचं सांत्वन करतो ना आम्ही. कसा तरी कुणाच्या घरात घुसतो तुम्हाला शांती असं म्हणतो का आम्ही? आमच्या ओळखीचा. म्हणजे याचा अर्थ परमेश्वराची आमची जर ओळख असेल तर परमेश्वर सांत्वन करीन. पाळकाची तुमची ओळख असेल तर पाळक येऊन करीन. दे म्हणो, कर म्हणो, काय सांत्वन करायचे ते. अहो ते सांत्वन करायला येतो, परत घेऊन जातो तुमच्या जवळ आहे तेवढं, पण थोडंफार असेल ते. जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. पण सांत्वन करणारा कोण? आणि सांत्वन कुणाचं केलं जातं? जो ओळखीचा आहे त्याचं, जो आपला आहे त्याचं. दवाखान्यात भेटायला कुणाला जाता? आपल्या नातेवाईकांना. कुणी असेल XYZ आपले मित्र, आणि आपण त्याचं सांत्वन करतो. बहीण असली तर बहिणीला, सिस्टर घाबरू नका, काळजी नका, देव तुमच्याबरोबर आहे, देव तुम्हाला आरोग्य देईल, खंबीर व्हा, हिंमत धरा. सांत्वन देतोच ना आपण. दुसऱ्या खाटावर जाऊन देतो का असं एवढं डेअरिंग मध्ये? नाही. म्हणजे ज्यावेळेस परमेश्वर वचनाच्या माध्यमातून जर परमेश्वर जर आम्हाला सांत्वन देण्यास येत आहे, तर आम्ही त्याच्या लायकीचे आणि पात्रतेचे पाहिजे, त्याचे आज्ञाविधी नियम पाळणारे पाहिजे, त्याच्यामध्ये सत्याने समर्पित झालेलो पाहिजे, त्याच्या मध्ये एकरूप, एक जीव, एक शरीर व्हायला पाहिजे. त्याचा आणि आमचा जसं बाप आणि लेकराचं नातं आहे, आम्ही वचन म्हणतो हमेशा
की जितक्यांनी येशू ख्रिस्ताच्या नावाचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवपुत्र किंवा पुत्र कन्या होण्याचा अधिकार दिला. हे नातं पाहिजे. मग तो या नात्यामध्ये असणारा व्यक्तीवर ज्या वेळेस कुठला प्रसंग निर्माण होईल, ज्यावेळेस त्याच्यावर शोक करण्याची पाळी येईल किंवा ज्यावेळेस त्याच्यावर आजार विकार समस्या चिंता काळजा टेन्शन ताण दबाव गरिबी अरिबी कर्जबाजारीपणा सैतानाचे डावपेच आमके फलानी बिस्तानी ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तो शोक करील शोकग्रहात पडेल किंवा त्याला त्याचा प्रसंग निर्माण होईल, त्या टायमिंगला परमेश्वर आमचं सांत्वन करील. बिगर याचं नाही, बिगर ओळखीचं नाही. आणि म्हणून परमेश्वराची आमची ओळख पाहिजे. सांत्वन तोच देणार आहे. आता याजक साहेबांना सांत्वनासाठी पाठवलंय निरोप्या म्हणून लोकांना धीर देण्यासाठी. तो बिचारे त्यांचं काम करतात. पण तुमची आणि परमेश्वरची किती ओळख आहे? पाळक साहेबांची परमेश्वरची ओळख किती ते दोघांना माहिती आहे. परंतु ज्यांचं सांत्वन करण्यासाठी याजक साहेब पाळक साहेब किंवा फादर साहेबांना जातात, ज्यांचं सांत्वन करायची तो पेशंट किंवा तो बहीण किंवा भाऊ किंवा ती आई किंवा वडील किंवा ते लेकरू, त्या लेकराची आणि परमेश्वराची किती ओळख आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. मग सांत्वन काय पाळक साहेब करणार आहेत का? मग एखाद्या पाळक साहेबाला लय जास्त असलं तर द्या ना, मग अख्ख्या दवाखान्याचं बिलच भरा एका करा सांत्वन. म्हणून तो म्हणतो मुलांनो शब्दाने प्रीती करू नका, तो कृतीमधून ती प्रीती दाखवा. म्हणून आपण थोड्या वेळापूर्वी एक उदाहरण घेतलं होतं. बहीण उघडी वागडी आहे, तिला खाण्याची वाणी सगळं आणि तिला नुसतंच म्हणतो उप घे मस्त पैकी राहा खा पी रिलॅक्स, आणि तिला काहीच नाही. मग आमच्याकडे जे काही देण्यासारखं आहे त्यातून थोडस पूर्ण नका देऊ. घर जाळून पैशाचे धंदे करूच नका, तुम्ही करणार पण नाही. तर हे धंदे फक्त पाळकच करू शकतो, तो पण परमेश्वराकडून आलेला. बाकीचे असे नामधरी नाही करू शकत. घर जाळून पैशाचा धंदा करणं जोक नाही. परमेश्वराने तेच केलं. त्याचा एकुलता एक पुत्र दिला, आमच्यासाठी समर्पित झाला. परंतु त्याने तारणासाठी सगळ्या जगावर तारण म्हणून आज आमचं काय, आमचं सांत्वन कसं करण्यात येईल, आमचं सांत्वन कोण करील आणि सांत्वन करण्याचा अधिकार कुणाला आहे आणि सांत्वन 100% कुणाचं होतं, ज्याची आणि परमेश्वराची ओळख आहे त्याचं. आणि शोक कोण करतंय? आता समजा उदाहरण म्हणून आपण म्हणतो फळक साहेब, आपण जर विदर्भी लोकांना सुवार्ता सांगितली आणि जर ते शोक सागरात जर बुडलेले असले तर मग परमेश्वर त्यांचं सांत्वन करणार नाही का? येस आमेन, 100% करेल. पण तो ज्या भावाचं परिवर्तन झालं नवीकरण झालं, तो ख्रिस्तामध्ये आला प्रभू मध्ये आला वाढला चालला आणि परत शोक सागरात बुडावलाय, पण परमेश्वरची त्याची ओळख नाही. मग परत एकदा परमेश्वर त्याचं सांत्वन करील का? 60 वेळेस केलं 70 वेळेस केलं, आता 71 वेळेस परमेश्वर त्याचं सांत्वन करील का? आम्ही कायमच शोक करतो. आणि म्हणून आमच्या जीवनात जर धन्यता मिळवायची असेल तर आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यात राहावं लागेल, सहभागितेमध्ये राहावं लागेल. पुढे तोले द्यायचे सौम्यचे धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. अनेक जे सौम्य लोक आहेत त्यांनी पृथ्वीचं वतन भोगलं, भोगीत आहेत आणि भोगतील पण. मी पुन्हा एक वार सांगेन, आपल्याला स्वर्गाचं राज्याचं वतन भोगायचंय. पृथ्वीवर मिळू न मिळू, मिळालं तरी प्रिय जुलाड, नाही मिळालं तरी प्रिय जुलाड, पण 100% मला स्वर्गाचं वतन भेटावं हीच माझी मनीषा आहे, हीच माझी इच्छा, हीच माझी आकांक्षा, हीच माझी प्रार्थना, हेच माझं साखर, हीच माझी विनंती, हाच माझा प्लॅन, हीच माझं सर्व काही. स्वर्गाचं राज्य, सार्वकालिक वतन, परमेश्वराच्या समीप, जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. मग याचा अर्थ असा नाही की पृथ्वीवर मी भीक मागत हिंडतोय. मी स्वर्गाच्या राज्याची अपेक्षा केलेली आहे, परमेश्वराने माझ्यासाठी ते कन्फर्म केलेलं आहे. आणि मला ते स्वर्गाचं राज्य जोपर्यंत या भूतलावर मी उपरी आणि प्रवासी आणि जे काही वतन मी भोगतोय सध्या, जो काही आशीर्वाद, जे काही समाधान, जे काही सार्थक, जे काही तृप्तता, जी काही धन्यता, जी काही लक्की, जे काही भाग्यशाली, या ज्या काही 60 70 80 90 100 वर्षामध्ये जे मनुष्य जगत आहे तो पृथ्वीचं वतन देखील भोगतो. म्हणजे याचा अर्थ तो पृथ्वीवर भीक मागत हिंडत नाही, दे ग माय दे ग माय दे ग माय, नाही, अजिबात नाही.
जर सौम्य असेल ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील. मग सौम्यपणात दोन प्रकार आहेत. एक घेण्यासाठी सौम्य बनणं आणि एक देण्यासाठी सौम्यता बनणं. आता याच्यामध्ये देणं आणि घेणं काही नाही. मग बायबल सांगतं की घेण्यापेक्षा देण्यात धन्यता असेल किंवा धन्यता श्रेष्ठत्व असेल किंवा देण्यामध्ये चांगलापणा आहे. मग आम्ही देतो का घेतो हा पण प्रश्न आहे. नाही, आता ते शास्त्रभाग जर फिरायला लागला तर तो भरपूर ठिकाणी फिरतो, पण तो आपला विषय आहे धन्य, समाधानी, आशीर्वादी, सार्थक, तृप्त, लक्की, भाग्यशाली, म्हणून आपल्याला तो फिरवायचा नाही. आपण चिंतन मनन अध्ययन करत आहोत. आम्हाला समजलं पाहिजे देवाचं वचन काय आहे नेमकं. कारण आम्हाला सांगणारे बरेचसे पाखंडी लोक या जगामध्ये आलेले आहेत आणि ते लोकांना फसवण्याचं काम करत आहेत. आणि म्हणून आम्हाला सत्य माहिती असणं खूप गरजेचं आहे. कारण अनेक लोक सौम्य बनतात आणि मेंढरांचं, लोकांचं सौम्य, गोड, एकदम मायाळू, लीन, नम्र, एकदम व्याकुळ होऊन ते राहतात, बोलतात, बसतात आणि बराबर त्यांचा स्वार्थ काढून घेतात आणि पृथ्वीचं वतन भोगतात. आणि ज्यावेळेस परमेश्वर त्यांना पृथ्वीचं वतन भोगायला देतो, श्रीमंती म्हणा किंवा चांगलं टेटस म्हणा किंवा चांगला आशीर्वादित म्हणा किंवा चांगल्या प्रकारचं एक मालमत्ता म्हणा, त्यावेळेस मात्र त्यांचा सौम्यपणा गायब होतो आणि ते साधी भिकाऱ्यावर सुद्धा दया करीत नाही. याचे पण प्रकार आहेत. जे नीतिमत्वाचे भुकेले व तहानेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील. नीतिमत्व चांगली असावी मनुष्याची, मग तो साव भिकारी का असावा, पण नीतिमत्व असावा. नीतिमत्तेचा भुकेला व तहानेला ते धन्य, कारण ते तृप्त होतील. तृप्त कोणत्या मनुष्याला केलं जातं? सर्वांगी, सर्व गोष्टीत गुणसंपन्न, कामकाजामध्ये तृप्तता, कुटुंबामध्ये तृप्तता, खाण्यापिण्यामध्ये तृप्तता, राहण्यामध्ये तृप्तता, पाहुणेचारामध्ये तृप्तता, तुमच्या मंडळीमध्ये तृप्तता, तुमच्या चर्चमध्ये तृप्तता, तुमच्या सर्व नातेवाईकांमध्ये तृप्तता, तुमच्या बिझनेस लाईन, व्यवसाय लाईन जेवढे काही आहेत त्याच्यामध्ये तृप्त. पण कोण? जो नीतीने वागतो, न्यायाने वागतो, खरं वागतो, सत्य वागतो, एक आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये किंवा आपल्यामुळे दुसरा गोत्यात येऊ नये किंवा आपल्या दुटप्पीपणामुळे मलाही आणि इतरांनाही त्रास होऊ नये असं वागणारा जो मनुष्य आहे त्याला म्हणतात नीतिमत्तेने वागणारा मनुष्य किंवा नीतिमानाने जीवन किंवा नीतीने जगणार आयुष्य. मग ह्या आयुष्य अशा प्रकारे म्हणजे चांगलं जीवन जगण्याला भूक लागलेला व तहानेला सदैव चांगलंच करीन याची भूक असती, आस्था असती, तहान असती. जसं एखादी हरणी पाण्याच्या शोधामध्ये त्या मृगजला पाठीमागे धावती आणि ज्या उन्हाच्या ज्या त्याला काय म्हणतात, झळया त्या पाण्यासारख्या दिसतात आणि त्या हरणीला वाटतं की या ठिकाणी पाणी आहे आणि मग ते मृगजल तिला दिसतं आणि ती धावते त्या पाण्याच्या शोधामध्ये. असं लोकांचं जीवन आहे की ते चांगलं जीवन जगण्यासाठी जे भुकेले आहेत, सत्य जीवन जगण्यासाठी जे ताणलेले आहेत, न्यायाने जीवन जगण्यासाठी जे ताणलेले आहेत, ते धन्य, त्यांचीच तृप्ती होईल. मग त्यांना प्रत्येक गोष्टी तृप्त केल्या जाईल. त्यांच्या कौटुंबिक जीवनात, सांसारिक जीवनात, व्यावसायिक जीवनात, शालेय जीवनात, त्यांच्या प्रॉपर्टीच्या जीवनात, सगळं जे काही असेल त्यांचं जे काही जीवन आहे आमचं लाईव्ह जिवंत, त्याच्यामध्ये त्याला तृप्त केल्या जाते. आज आम्ही अतृप्त आहोत. अहो, लोकांना इतका पगार येतं तरी लोक अतृप्त येतं, तृप्तच नाही तर. पण काहींना एकदम सर्वसाधारण पगार आहे, सर्वसाधारण रोजंदारी आहे, सर्वसाधारण मिळकत आहे, ते तृप्त येतं. याला म्हणतात नीती. नीतिमान, सत्याने आहे त्यात समाधानी, मग परमेश्वर पुष्कळ नेमणूक करतो. आहे त्यात विश्वासूपणा ज्यावेळेस आम्ही आमच्या वातावरणामध्ये तो आमच्या कृती आणि आचरणावरून दाखवून त्यावेळेस आमची बढती होती, आमची उन्नती होती, आम्ही तृप्त होतो, आम्ही समाधानी बनतो, आम्ही आशीर्वादित बनतो, आमच्या जीवनाचं सार्थक बनतं, आम्ही तृप्त होतो, आम्ही लक्की ठरतो, आम्ही भाग्यशाली ठरतो. अनेक लोक आमची वाहवा करतात. कोणत्या गुणावर? एखादा लफंगा जर असला, एखादा चोट्टा भामटा असला, एखादा डुप्लिकेट असला,
एखादा टोप्या मारित असला, एखादा वारंवार आम्हाला थोड्या थोड्या गोष्टी मागतोय परंतु रिटर्न देण्याची ज्याची भोतच नसते, अशा व्यक्तीचं नाव कसं घेतात? आणि असा व्यक्ती तृप्त तरी असतो का? आणि अशा लोकांचं चार चौघामध्ये इज्जत तरी असते का? मग जे नीतीने वागतो, सत्याने वागतो, खरेपणाने वागतो, मग तुम्ही गरिबीतून जीवन जगणारे असावा. सर्वसाधारण जरी परिस्थिती असली परंतु नीतिमत्त मनुष्याचं हलू नये, ढळू नये. जसं आपणाला तसंच आमच्या इतरांना देखील ते हवं आहे. आणि म्हणून जसं आपण काबाड कष्ट करतो तसे इतरही ते करत आहेत. आणि जसं ते त्यांच्या कुटुंबासाठी चांगलं जीवन जगतात तसंच आम्ही जगत आहोत. तर आमच्यामध्ये कलह नसावा, वाद नसावा, हेवा नसावा, देवा नसावा, कष्टुरता नसावी, निष्ठुरता नसावी, वैर नसावं आणि त्याच्याविषयी प्रेम असावं, आपुलकी असावी. आम्ही एकमेकावर विश्वास ठेवणारे असावेत, आम्ही विश्वासघात न करणारे असावेत. अशा प्रकारचा मनुष्य या सगळे गुण एकत्र आल्यानंतर तो नीतिमत्त ठरतो. नुसतं नीतीने म्हणजे एकच शब्द नाही, अनेक गोष्टीचा संग्रह त्या जीवनामध्ये आल्यानंतर तो म्हणतो तो नीतिमान मनुष्य आहे, तो चांगला मनुष्य आहे, तो एक आशीर्वादित मनुष्य आहे, तो तृप्त मनुष्य आहे, तो समाधानी आहे, तो लक्की आहे, तो भाग्यशाली आहे. अख्ख्या खानदानीमध्ये फक्त तेवढाच व्यक्ती आहे, बाकीचे काही सांगता येत नाही. का म्हणतात? कारण बाकीच्या लोकांमध्ये आणि आमच्यामध्ये जो फरक लोक पाहतात आणि त्याच्यानुसार ते आम्हाला या संज्ञा देतात की खरोखर हा भाऊ, बहीण, आई, वडील किंवा सेवक किंवा पास्टर, भंतीजी, काजी, हबप किंवा कोण असतील XYZ ते चांगले आहेत, नीतिमान आहेत, नीतिमत्वाचे आहेत, सत्याचे आहेत. मग यांच्याकडं खरी तृप्तता मिळते. मग दोन्ही गोष्टींनी एक जैगिक जीवन जगत असणाऱ्या ज्या ज्या गोष्टीमध्ये आम्हाला जे जे काय हवं आहे त्याच्यामध्ये देखील तृप्तता मिळते. आणि येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वरच्या सार्वकालिक राज्यामध्ये जाण्यासाठी आम्हाला जे काही हव्या असणाऱ्या गोष्टी आहेत त्या देखील आमच्या तृप्त केल्या जातात, होतात. अशा प्रकारे आम्हाला नीतिमत्व प्राप्त होईल. जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. आमच्या जीवनामध्ये दयाळूपणा असावा, प्रेमळपणा असावा. आम्ही एखाद्यावर दया करणारे लोक असावेत, कारण देव आमच्यावर दया करतो. देवाने आमच्यावर दया केली नसती तर आज आम्ही आमचं लाईफ म्हणावं असं चांगलं नसतं. आज आम्ही कशी काय असणार, पण परमेश्वरने आम्हाला जिवंत ठेवलं ना, परमेश्वरनेच आमच्यावर दया केली ना. मग परमेश्वरने आमच्यावर दया केली आणि आमच्याकडे जर काही आहे तर ज्यांना गरज आहे त्यांच्यावर आम्ही दया केली पाहिजे. आता प्रत्येक समाजाला काही देण्यावरच नाही का मग रुपये पैसे दिल्यानंतरच दया होती असंही नाही. कदाचित त्याचं चुकलेलं आहे तर त्याला क्षमा करणं म्हणजे त्याच्यावर दया करणंच आहे. दया, क्षमा, शांती हे जे एक साखळ्या आहेत, ह्या कडीचे एक साखळ्या आहेत, हे एकमेकांमध्ये घट्ट बसलेले आहेत. जरी साखळी जर तोडली तर आम्हाला बऱ्याचशा गोष्टी आमच्या तुटल्या जातात. ह्या सगळ्या मिळून नीतिमत्तेकडे जाऊन स्वर्गाच्या राज्याकडे जाणार एक दोर आहे. हा दोर आम्हाला थोड्या गोष्टीवरून, छोट्या छोट्या गोष्टीवरून आम्हाला एकात एक कडी टाकून आम्हाला पुढे आमचं जीवन जगायचं. हे करीत असताना जे समाधान आम्हाला मिळेल, या समाधानाला जगामध्ये कुठल्याच पैशाच्या स्वरूपात त्याचं मोजमाप होऊ शकणार नाही. आणि म्हणून माझे प्रिय भावांनो, बहिणी, आई वडिलांनो, देवाच्या सेवकांनो, या ठिकाणी लिहित आहे की जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. आमच्यावर दया व्हावी. आता जावा एक मिनिट, मी तुम्हाला सांगू इच्छितो, स्वार्थी मनुष्य तर सगळे आहे. मग आम्ही पण स्वार्थी बनू ना. आमच्यावर दया व्हावी म्हणून आम्ही दुसऱ्यावर दया करायची. बस जाऊ द्या, दुसऱ्यावर दया नका करू, पण माझ्यावर दया व्हावी म्हणून मी दुसऱ्यावर दया करावी लागेल. कारण बायबल असंच सांगते की जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल. जे दया करतात ना, मग ते ऐन टायमाला त्यांच्यावर जेव्हा पाळी येते ना, त्यांच्यावर परमेश्वर दया करतो. किंवा वरिष्ठ अधिकारी म्हणा, किंवा याजक म्हणा, पास्टर म्हणा, फादर म्हणा, भंतीजी म्हणा, काजी म्हणा, हबप म्हणा, किंवा जगातले वेगवेगळे अधिकारी म्हणा, किंवा आमचे नातेवाईक, आप्तजन, मित्र, स्नेही, आप्तेष्ट म्हणा, ते दया करतील. आम्ही त्यांच्यावर दया नाही केली तर साधं सोपं आहे. आपण जीवन जगत असताना काय करतो, एखाद्या लग्नाला गेलो तर आपण काहीतरी आहेर नेतो. का नेतो माहितीये का? आपण त्याचा आदर करतो, एक प्रेमाची भेट म्हणून देतो. आपल्या मनात तसं काही नसतं. परंतु ज्यावेळेस आपल्या घरी कार्यक्रम असतो ना, तो मनुष्याला बरोबर माहिती असतो, यांनी साडी चोळी आणली का, डबडा आणले का, घड्याळ आणले का, बंद पाकिट दिले
का काही दिलंच नाही, त्या माणसाला बरोबर ध्यानात राहतो. मग तो ज्यावेळेस आमच्या कार्यक्रमाला येतो ना, तो बरोबर तसंच करीतो. मी तुम्हाला एक उदाहरण समजून सांगतोय. म्हणजे आम्ही जर जसं पेरलं तसंच उगल्या जातं. आम्ही जसं बोलतो तसंच समोरचं आम्हाला वातावरण मिळतं. मग अशाच प्रकारे आम्ही जसं परमेश्वराचे कोऑपरेटिव्ह होतो, परमेश्वरही आमच्याबरोबर तसाच होतो. परमेश्वर दयाळू कृपाळू, मग आम्ही काही करायचं परमेश्वर आमच्यावर दया करीन? शक्य नाही. आतापर्यंत त्यांनी केलेले आहे, परंतु इथून पुढे तर काही होण्याची शक्यता नाही. कारण आता जो येणार आहे जगाच्या अंताला, जगाच्या शेवटेला, आज जगामध्ये जे काही थैमान झालेलं आहे, आज जगामध्ये जो गोंधळ निर्माण झालेला आहे, आज जगामध्ये कुठंच समाधान राहिलं नाही. आज जगातले लोक आशीर्वादित असून देखील आशीर्वादित नाही. आज जगातल्या लोकांच्या जीवनाचं काही खरं राहिलेलं नाही. काही लोकांचं बॅड लक झालेलं आहे. काहींचे भाग्य फुटलेत, काहींना धन्यता नाही, काहींना तृप्तता नाही. हाही तरी तृप्तता नाही, ज्यांना नाही त्यांना नाहीची. ही घटना घडत आहे. सर्व रूल तोडून टाकले. निसर्गाचे रूल निसर्गाने तोडलेत आणि निसर्गाचे रूल तुटलेत. मनुष्याचे रूल तुटलेत, जनावरांचे रूल तुटलेत, सगळ्या जगातल्या सगळ्या सिस्टीमचेच रूल तुटलेत. मग देवानेच का त्याचा रूल कंप्लीट ठेवा? तरी देखील देवाने अजूनही त्याचा रूल तोडला नाही. परंतु हे निश्चित आहे की तो येणार आहे, तो उशीर करणार नाही. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे, आचरणाप्रमाणे तो दंड किंवा फळ किंवा वेतन किंवा नफा किंवा बक्षीस देण्यासाठी त्याच्याकडे सर्व काही आहे. तो कुणाचीही काही करणार नाही. तो म्हणणार नाही की मी याजक आहे आणि ह्यो बिलोज भाऊ ये आणि ह्यो चोट्टा आणि ह्यो भामटाय. ज्याची जशी करणी तसं त्याला फळ प्रतिफळ मिळेल. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये जर आम्हाला धन्यता मिळवायची असेल, समाधान मिळवायचं असेल, आशीर्वाद मिळवायचा असेल, आमच्या जीवनाचं जर सार्थक करून घ्यायचं असेल, त्याचप्रमाणे आम्ही याला तृप्त जीवन जगायचं असेल, आम्ही लक्की जर ठरायचं असेल, आमचं जर भाग्य चांगलं जर उतरायचं असेल, तर आम्हाला आत्म्याने दीन व्हावा लागेल. आम्हाला इतरांचं सांत्वन करण्यासाठी आम्हाला जावं लागेल, त्यावेळेस आमचं सांत्वन होईल. इतरांसाठी आम्ही सौम्यपणाने वागावं लागेल, म्हणजे आमच्यावर देखील सौम्यतापणा येईल. इतरांबरोबर आम्ही नीतिमत्वाने वागावं लागेल, त्यावेळेस आमच्यावर दया होईल, आम्ही तृप्त होतो. आम्ही दुसऱ्यावर दया करावी लागेल, म्हणजे आमच्यावर दया होईल. पुढे 8व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहित आहे, जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. देवाला या जगामध्ये कुठल्याही मनुष्याने पाहिलेलं नाही. ना पाळक साहेब, ना फादर साहेब, ना बिशप, ना गुरुजी, ना रेव्हरेंड, ना काजी, ना हबप, ना जगातला कोणताच व्यक्ती नाही. कुणीच नाही पाहिलं आणि कुणी पाहू शकणार नाही. आणि जो पाहिल तो आम्हाला सांगायला जिवंतही राहणार नाही का मी पाहिले बो देवाला. आता हे जेवढे जेवढे म्हणतात ना आम्ही पाहिले, आता यांनी कसं पाहिले? आता हे जिवंत आहेत म्हणल्यानंतर यांनी एक तर पाहिलेलं नाही, यांनी काहीतरी हस्तकृती पाहिली, यांनी काहीतरी निर्मिती पाहिली. ओरिजिनल देवाला नाही पाहिलं. ओरिजिनल देवाला जर पाहायचं असेल तर बायबल असं सांगतंय, जे अंतःकरणाचे शुद्ध, हे अंतःकरणच पहिलं शुद्ध पाहिजे. आणि अंतःकरण शुद्ध पाहिलं की बायबल असं सांगतं की ते देवाला पाहतील. मग आमचं अंतःकरण शुद्ध आहे का? देवाला पाहायचं म्हटल्यानंतर योहान कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 24 मध्ये लिहिलंय, देव आत्मा आहे. देव ज्याला या जगामधले तुम्ही मी सर्व जगातले लोक ज्याला देव म्हणतात ना, देव तो कुठल्या प्रकारच्या मूर्तीत नाही, फोटोत नाही, चर्च मध्ये नाही, मस्जिद मध्ये नाही, गुरुद्वारामध्ये नाही, मठामध्ये नाही, ते आणखीन काय असतील त्याच्यामध्येही नाही. मग देव आहे तरी कुठं? तर पवित्र शास्त्र योहान कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 4 आणि वचन 24 मध्ये लिहित आहे, देव आत्मा आहे. देव आत्मा आहे, तर आत्म्याला पाहायचं कसं? म्हणून तो म्हणतो की जे अंतःकरणाचे शुद्ध, ज्यांचं अंतःकरण शुद्ध, ज्यांचं मन शुद्ध, ज्यांचं हृदय शुद्ध, ज्यांचे विचार शुद्ध, ज्यांचं वागणं उठणं बसणं बोलणं शुद्ध, ते देवाला पाहतील. आता देवाला कसं पाहायचं? तर देव अंतःकरणामध्ये आहे. देव मनुष्याच्या अंतःकरणामध्ये आहे, जनावराच्या नाही, झाडाच्या नाही, फुलाच्या नाही, पक्ष्याच्या नाही. तर देव परमेश्वराने ज्या मनुष्याला प्रतिसमान बनवलेला आहे, त्या मनुष्याच्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये, या शरीरामध्ये देवाचं वसतिस्थान आहे. पहिलं कोरिन्थीकरांचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 वचन क्रमांक 16 मध्ये लिहिलेलं आहे,
तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो हे तुम्हाला ठाऊक नाही का? जो कोणी या देहाचा म्हणजे या मंदिराचा नाश करेल, देव म्हणत आहे की मी त्याचा नाश करेल, कारण देवाचं मंदिर जे आहे ते पवित्र आहे. आणि म्हणून या ठिकाणी 5 आणि वचन क्रमांक 8 मध्ये तो म्हणत आहे की जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहते. खरं ज्याच्या जीवनामध्ये खरं आहे ना, त्याने देवाला पाहिलं. त्याने देवाला पाहिलं, त्याला विचारायचं नाही 4 हात आहेत का 2 हात आहेत का 1 पाय आहे का कसा दिसतोय. देवाचं स्वरूपच नाही ते, मनुष्याने कल्पना करून निर्माण केलेलं स्वरूप आम्ही ते देव म्हणून म्हणतो त्याला. वास्तविकरित्या ते दैवीपणा नाही. दैवीपणा कसा आहे? ज्यांनी अंतःकरण शुद्ध ठेवलं त्यांना परमेश्वर कोण आहे हे समजला जातो. म्हणून जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आम्हाला जर देवाला पाहायचं असेल, आम्ही आमचं अंतःकरण शुद्ध ठेवणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही आमचं अंतःकरण शुद्ध ठेवत नाही, पवित्र ठेवत नाही, पात्रतेचं ठेवत नाही, देवाला आवडणारं ठेवत नाही, देवाच्या इच्छा आमच्या जीवनामध्ये नसतील, जोपर्यंत आम्ही दिन राहत नाही, जोपर्यंत आम्ही इतरांचं सांत्वन करीत नाहीत, जोपर्यंत आम्ही सौम्य होत नाहीत, जोपर्यंत आम्ही नीतिमत्वाकरता ताणलेल्याने भुकेले होत नाहीत, जोपर्यंत आमचं अंतःकरण शुद्ध होत नाही, तोपर्यंत देवाला पाहता येत नाही. आता बाकीचे लोक काही सांगतील आम्ही पाहिले, त्यांचं काय ऐकू नका. तुम्हाला जर पाहायचं असेल तर ह्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घ्या. आणि म्हणून मत्ती सुसमाचार अध्याय क्रमांक 5, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने डोंगरावर बसल्यानंतर डोंगरावर जे प्रवचन केलं, त्यामध्ये हे 12 धन्यवादाचे उद्गार आहेत. सॉरी, नेटवर्क प्रॉब्लेम आहे. जे आत्म्याने दिन तेच धन्य, कारण स्वर्गाचं राज्यच त्यांचं आहे. स्वर्गाच्या राज्यात जाण्यासाठी आत्माच पाहिजे. पवित्र आत्म्याच्या शुद्धतेशिवाय स्वर्गाचं राज्य कुणीही जाऊ शकत नाही किंवा त्यांचं होऊ शकत नाही किंवा पाहू शकत नाही. मोकार म्हणायचंच नाही स्वर्गाच्या राज्यात गेला असा मी विश्वास ठेवतो. हे फक्त म्हणायच्या फॅसिलिटी आहेत. हे रूल लावून दिलेत म्हणून आम्हाला मानावं लागतं. 100% मी तुम्हाला सत्य सांगतो. याजक लोक म्हणले ना हे स्वर्गाच्या राज्यात असतील म्हणून ते असतील अशी काही खात्री बाळगू नका. ती खात्री कुणाला असते? जो जिवंतपणे मरणाच्या अगोदरपर्यंत ज्याने परमेश्वराला ग्रहण केलं, जो अंतःकरणामध्ये शुद्ध आणि पवित्र जीवन जगला, जो नीतिमत्तेचं जीवन जगला, जो संकट समायला देखील शोकामध्ये असताना देखील तो हल्ला नाही, डुलला नाही, ज्याने सौम्यपणा धारण केला, ज्याने नीतिमत्वाचं फळ मिळवलं, ज्याने इतरांवर दया केली, ज्याचं अंतःकरण शुद्ध होतं, ज्यांनी शांती केली, ज्याचा नीतिमत्वाकरता छळ झाला आणि ज्या छळामध्ये देखील त्यांनी आनंद केला, उल्हास केला, तो कधी लबाड केली नाही, कधी इतरांविरुद्ध काही कुरकुर केली नाही, ह्याच लोक स्वर्गाचे राज्याचे वाटेकरी. बाकीच्यांचं अजिबात नाही. हे फक्त म्हणायला आहे. म्हणून तुम्हाला आणि मला सार्वकालिक वतन जीवन म्हणजे समाधान, आशीर्वाद, सार्थक, तृप्त, लक्की, भाग्यशाली आणि धन्य या जीवनात जिवंत असताना जर मिळवायचं असेल तर याचबरोबर सार्वकालिक वतन वाटा देखील तुम्हाला मिळतो. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आणि मला आमच्या आत्म्याला जपायचंय, आत्म्याला जपायचंय. आणि म्हणून आजपासून आम्ही निर्णय करूया की प्रभू आमच्या झालेल्या सर्व पापांची, अपराधांची, न आवडणाऱ्या गोष्टींची तू आम्हाला क्षमा कर. आज आमचं अंतःकरण आम्ही तुझ्या समोर ठेवतो. तू आमचं अंतःकरण शुद्ध कर, पवित्र कर, तुला हवं असे कर. आणि येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही नीतीने, न्यायाने, सत्याने, सौम्यतेने परमेश्वराच्या आज्ञा पालन करीत आहे त्यात समाधानी राहून, स्थिर राहून तुझी भक्ती आराधना करावी, तुझ्या नावाचा महिमा गौरव करावा म्हणून तू आम्हा प्रत्येकाला सहाय्य मार्गदर्शन कर. निश्चितार्थ परमेश्वर आमचं जीवन तृप्त केल्याशिवाय राहणार नाही, समाधानी केल्याशिवाय राहणार नाही. आपला वेळ झालेला या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी थांबावं लागेल.
पुन्हा एक वार पुढच्या लाईव्ह सेशनला भाग 64 मध्ये नवीन करारामधूनच आपण मत्तई कृषीपत्र अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 9 पासून काही गोष्टी पाहणार आहोत. अजून डोंगरावरलं प्रवचन दुसऱ्या भागामध्ये आपण घेणार आहोत. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट अहमदनगरमधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. खरोखर याचा मला वेळ आहे परमेश्वरच्या प्रार्थना करण्याची. आपण विनंती करूया आपल्या भारत देशासाठी, आपल्या राज्यासाठी, जिल्ह्यासाठी, तालुक्यासाठी, आपल्या सर्व काबाड कष्ट, व्यवसाय, आमची धार्मिकता, आमचे नीतिमत्व आणि परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी आम्ही कराव्यात. जशी स्वतः तशी इतरावर देखील प्रेम करावं आणि सत्यामध्ये आम्ही स्वतःला समर्पित करावं म्हणून प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधी देव आपण जशा तसे तुझ्या पवित्र हातामध्ये आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात या समला मी भारत देशासाठी प्रार्थना करतो. भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, माझ्या भारत देशाचं सरहद्दीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, त्याचप्रमाणे लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, सर्व आप्तजन मित्र स्नेही, त्याचप्रमाणे ज्यांची समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आजार, विकार, बंधन, सोखळं, सर्व प्रकारच्या परमेश्वर देवा आर्थिक कमजोरी, ज्या काही परिस्थिती असेल प्रभेशच्या नावात प्रत्येकाच्या नावाप्रमाणे प्रत्येकाला देऊन तृप्त कर. आम्ही प्रत्येकाने सत्याने समर्पित होऊन नीतिमत्तेचं जीवन जगत असताना आमच्या स्वतःच्या अंतःकरणाला आम्ही सांभाळावं यासाठी विशेष तू कृपा कर. पुन्हा एक वार आम्ही जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातात येत. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, तर पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पिता होय. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा आज जयकार असो. आमीन, आमीन, आमीन. Praise the Lord. Thank you.